I would like to invite Shri Vaman Pureji to give a concluding remark and vote of thanks. नमस्कार. आपल्या शेपटीवरच्या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे, त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकलं असेल. श्री गोपालजी काबरा, नॅशनल सेफ्टी काउन्सिलचे देवगरे साहेब, टाटाचे काळवी साहेब, इकॅमचे महासचिव देवा, AECTचे सिन्नरकर, इकॅमचे हे शताब्दी वर्ष साजरे करताना त्यांच्या आठवणीशिवाय कुठलाही कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही असे आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष, माजी महासचिव जे जे या संघटनेसाठी राबले तसे सर्वच, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काजी साहेब असतील, शैलेश डॉक्टर साहेब असतील, प्रीत साहेब असतील, गटके साहेब असतील, तसेच आज हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या पाठीमागे जी टीम राबली, ज्या टीमचा हातभार लागला, अशी आमची मुंबईची टीम, सर्वांनी जागे उभं राहायचं. जे जे आता डायरेक्टर आहेत जर गेले तर सर्वांनी जागे उभं राहायचं. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. लोकांनी या सर्व अधिकारी वर्ग किंवा लोकांच्या पर्यंत जाणं वगैरे तर सर्व लोकांनी खूप प्रयत्न केला, म्हणून आज लावलेल्या खुर्च्या कमी पडत आहेत आणि खुर्च्या वाढवायची वेळ आलेली आहे. सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, इकॅम आपली शताब्दी वर्ष साजरे करत आहे आणि शताब्दी वर्ष साजरे करत असताना आपण सेफ्टी यावर लक्ष केंद्रित करतोय. गोपालजी नेहमी मी त्यांना ऐकतो, ते स्वतःसाठी काही बोलत नाहीत, पण आपल्या भारतातल्या इलेक्ट्रिकलच्या सेफ्टी विषयी बोलतात आणि परखड बोलतात, म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. कारण शक्यतो कोणताही कारखानदार माझा माल कसा विकला जाईल आणि माझ्या कंपनीचा टर्नओव्हर कसा वाढला जाईल याकडे बघतो, पण माझ्या जेवढ्या पाहण्यात आले ती एक व्यक्ती अशी आहे की ती माझं माल घ्या वायर घ्या नका घेऊ, पण सेफ्टीवर लक्ष द्या. त्यांच्यासाठी मी इकॅमच्या वतीने तुमचं खरंच कौतुक करतो. इकॅमेक्स आपण ओपनिंगचा कार्यक्रम केला. इकॅमेक्स वरती आपण खास या सेफ्टीवरतीच पूर्ण प्रदर्शन भरवलं आणि खूप आज याच्यामध्ये बसलेले बहुतेक स्टॉलधारक त्याच्यामध्ये आपले सहभागी झाले होते. मेन स्पॉन्सर म्हणून आज आपले RR काबेल, पॉलिकॅप आणि ग्रेट व्हाईट या 3 कंपनीने आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये चांगला सपोर्ट केला. म्हणून आज इकॅमेक्स आपला जवळपास जगामध्ये 100वर देशामध्ये आपल्या इकॅमेक्सचा 80 देशामध्ये आपल्या इकॅमेक्सचा प्रसिद्धी मिळाली. त्या सर्व गोष्टीमध्ये मी आज आदराने आनंदाने या ठिकाणी व्यक्त करतो. इकॅम आपली या एवढ्या 80 देशामध्ये इकॅम गेलेली आहे. त्याचं रिपोर्टिंग आपल्याकडे आहे. इतक्या लोकांनी इकॅमच्या वेबसाईटला भेट दिलेली आहे. मी साहेब तुमच्यासाठी खास एक माझा विषय आहे. गोपालजी, आपण पण एक मी याच्याकडे जर आपण सर्वांनी लक्ष दिलं तर निश्चितपणे आपण अपघात मुक्त महाराष्ट्र नव्हे अपघात मुक्त भारत घडवू शकतो. त्यासाठी इकॅमनं भारताचे पंतप्रधान, भारताचे मानव संसाधन मंत्री, देशाचे शिक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ऊर्जा मंत्री यांना आम्ही एक निवेदन दिलंय की विद्युत सुरक्षा याच्याकडे जे दुर्लक्ष केलं जातं या सर्व गोष्टीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, जेणेकरून बालवयातच जर त्याला आपण रस्त्याने मुलाला चालताना शिकवतो की डाव्या बाजूने चालायचं, त्यावेळी मुलाला कुठेतरी समजतं रस्ता क्रॉस झाबरापासून. तसं इलेक्ट्रिकलच्या बाबतीत जी सुरक्षा पाहिजे हे जर आम्ही प्राथमिक स्वरूपात जर मुलांना द्यायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपण अपघात मुक्त भारत, अर्थात याचा अर्थ मटेरियल कसंही वापरलं आणि जर सुरक्षा होणार नाही त्याच्याबरोबर तुमचा सल्ला निश्चित मोलाचा आहे, परंतु त्याच्याबरोबर सुरक्षा लहान बालवयापासून आपण त्याच्यावर बिंबवू शकतो का याच्यासाठी प्रयत्न करणं आपल्याला सर्वांना मिळून जर प्रयत्न केला तर निश्चितपणे भारत सरकार याकडे लक्ष देईल. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना आपण सर्वजण या गोष्टीतनं ज्याचा संपर्क कुणाचा असेल त्याने आपण हे करतोय. आपण इकॅम खूप त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. मी पुढच्या आठवड्यात 16 तारखेला याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि वेळ पडली आमच्या काही समस्या हे घेऊन जर नाही आम्हाला साथ दिली तर आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करायला सुद्धा तयार आहोत. तुमची सर्वांची मदत लागेल.
मित्रांनो, एक आपल्या व्हॉट्सअपवरती क्लिप येते याच्याच धरून एक लहान मुलगा ते वडिलांनी चिटकल्या विद्युत सप्लायला चिकटल्याची ऍक्शन केली आणि मुलगा येतो छोटासा, त्या वडिलांना हात लावत नाही आणि तो स्टूल आणतो, लाकूड आणतो आणि त्या वडिलांना सोडवायचा प्रयत्न करतो. हेच आपण आपल्या नव्या पिढीला शिकवायचं आहे. दौंड तालुक्यामध्ये मागच्या एक 15 एक महिन्याच्या दरम्यान एक घटना घडली. वडील चिकटले, सोडायला मुलगा गेला, मुलाला ज्ञान नव्हतं, मुलगा चिकटला, मुलाला ज्ञान नव्हतं, मुलगा चिकटला, आई आली आई पण चिकटली, तिघही जागेवर खलास झाले. याचा अर्थ आम्ही विद्युत सुरक्षेवरती आम्ही जर त्या मुलाला धडा दिला असता, त्याला जर काही माहिती असती तर निश्चितपणे तिघही तिन्ही जीव वाचले असते. याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. आपण बघतो आग लागली की शॉर्ट सर्किट, आता थोडी गॅस स्फोटची मदत मिळते, नाहीतर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर बदनाम होतं. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सप्लाय नसला तरी आग लागली शॉर्ट सर्किट, आग झटकून मोकळे होतात शॉर्ट सर्किट, आणि मग काम कोणी कॉन्ट्रॅक्टरने चांगलं केलं नाही म्हणून बदनाम. साहेब म्हणतात ना, आपल्याला इज्जत नाही, कारण आपली इज्जत घालवायला आपण थोडंफार कारणीभूत आहोत, परंतु आपल्या बरोबर जे काही यंत्रणा, आता टेबल नाही इथं, मला थोडा त्रास झाला एक कागद वाढवायला, पण टेबलच्या खालून जो प्रकार चालू आहे तो जर बंद झाला तर निश्चितपणे आपण आगीपासून संरक्षण मिळवू शकतो, चांगल्या प्रकारचे कामं काय करू शकतो. याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे, आज त्याचा भागीदार मी नाही का, मी पण आहे, पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी जर झटलं तर हा जो प्रकार, जोपर्यंत भ्रष्टाचार आपण थांबवू शकत नाही तोपर्यंत आपण निश्चितपणे, बघा तुम्ही, आज आम्ही आता एक निवेदन तयार केलंय अदानी ग्रुपचं कोणी असतील तर याच्यामध्ये, अदानी ग्रुपनं टेस्ट रिपोर्ट घेण्याचं बंद केलंय. बेस्टनं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट घेतला जात नाही आणि त्याला कनेक्शन रिलीज केलं जातं. आम्ही त्याच्यासाठी झगडतोय. आजही मी निवेदन लिहिलंय, त्यांना मीटिंग मागितली की बाबा तुम्ही टेस्ट रिपोर्ट घेऊ नका, कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही बाजूला काढताय, एखाद्या बिगर लायसन्सच्या कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही काम करून घेताय आणि मग त्याला कनेक्शन दिलं जातं, त्याच्याकडे स्टँडर्ड राहत नाही, सोन्याच्या वायर लावल्या आणि लावणारा जर कारागीर व्यवस्थित ज्ञान, त्याच्याकडे ज्ञान नसेल, टेक्निकली तो स्ट्रॉंग नसेल तर आग लागणारच आहे. म्हणजे सोनं वितळायला थोडा उशीर लागेल, जास्त जोरात आग लागेल. म्हणजे त्याच्यासाठी मी अदानी बेस्टच्या कुणी या ठिकाणी असतील तर मी विनंती करतो की टेस्ट रिपोर्ट हा निश्चितपणे तो कनेक्शन घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट लायसन्स परवानाधारक ठेकेदाराकडून काम करून घ्या, त्याच्याकडून टेस्ट त्याच्याकडून करून घ्या, त्याचा टेस्ट ऑफ डिवान फर्म घ्या. निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी विद्युत संरक्षण आपण मिळवू शकतो आणि अपघातमुक्त भारत घडवू शकतो. मित्रांनो, सरते शेवटी आपलं काम, इलेक्ट्रिकलचं काम, ज्यावेळेस घराचं बांधकाम सुरू होतं त्यावेळेस त्या नव्या जोमानं त्याच्या खिशात भरपूर पैसा असतो आणि ज्यावेळेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तो सांगतो की 10 पोती सिमेंटचे आणा, तर तो काय म्हणतो 50 आणतो कारण मला वेळ नाहीये, आणि 10 पोत्याच्या ऐवजी तो 50 पोती सिमेंटची टाकतो, लागणारं प्रत्येक सामान प्लस वाढीव टाकतो. पण ज्यावेळी त्या बांधकामाचा शेवट असतो आणि त्यावेळी इलेक्ट्रिकलचं काम येतं आणि त्यावेळी मात्र तो जो बांधकाम मालक असतो तेच तो हाताचा हात आकडता घेतो आणि मग कुठेतरी तो आपल्याला तडजोड करायला भाग पाडतो. आपण गोपालजींनी सांगितल्याप्रमाणे आपण तडजोड करू नये, कारण माणसाचा जीव जाण्यासाठी मी जर कारणीभूत ठरलो तर मी कमवलेल्या पैशाची किंमत 0 आहे, कारण त्याच्यावर अवलंबून असणारा कुटुंब, त्याच्यावर अवलंबून असणारा प्रत्येक कुटुंबातला घटक हा जर तो जगातून निघून गेला तर तो जो काही असेल त्याचा वाटेकरी आपण होऊ नये. मी सर्वांना आवाहन करतो, तडजोड करण्याचं कुणी जर सांगितलं तर तुम्ही आम्ही त्याच्या मागे सहभागी होऊ नका. त्या ठिकाणी ते काम सोडून दिलं तरी चालेल, पण वायरिंगचं काम करताना सबस्टँडर्ड मटेरियल वापरू नका. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना आणि सर्वच जे आपल्या क्षेत्राशी निगडीत अशांना मी आवाहन करेल की बाबा कुठल्याही प्रकारचं मटेरियल वापरताना जे काही गरजेचं आहे ELCB, RCCB वगैरे वापरणं. आज खरं तर आपल्या पत्रिकेमध्ये कस्तुरी साहेबांचं नाव आहे. PWD इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर पोस्ट आहे का PWD इलेक्ट्रिक मध्ये? नाहीये, ते सेक्रेटरी आहेत. असू दे, हरकत नाही.
अशा एजन्सीची, अशा अधिकाऱ्यांची अशा कार्यक्रमाला गरज आहे. पण अशा कार्यक्रमाला यायला वेळ नसतो. यायला पाहिजे होतं, कारण गरज आहे. असू दे, हरकत नाही. असिस्टंट पाठवू शकतो साहेब, तसं नाहीये. यायला पाठवू शकले असते, पण हरकत नाही. आपण त्यांना निरोप देऊ की गरज तुमची आहे. कारण एक पोलीस हवालदार 100चा जमाव केला तरी तो एकटाचा आवाज असतो, कारण त्याच्या अंगावर त्याचा ड्रेस असतो. तर त्याचं सरकारी नीतीची पद्धत नाही. अशा सर्व सभासदांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहिला. आणि मी असं म्हणेल, गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचा असतो. सेफ्टी काय आहे हे जाणण्याची तुम्हाला गरज वाटली. आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला जे काही ज्ञान मिळेल ते उपयुक्त आणण्यासाठी आपल्याला निश्चित उपयोग होईल असं समजून आपण लोक सगळेजण उपस्थित राहिला. तुमचं विशेष मी आभार मानतो. तुम्ही सर्वजण, विशेषतः क्लबने आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला. काल संध्याकाळची जी घटना ती मला इथं आल्यावर कळाली. हरकत नाही, त्यांनी आपल्याला संधी दिली. आपला ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला. दरबारे क्लब, महाराष्ट्र पोलीस या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि राहिला असेल कुणाचा आभार व्यक्त करण्याचं, महत्वाचं म्हणजे नॅशनल काउन्सिलचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, त्यांची टीम, टाटाचे साळवी साहेब, गोपालजींचं झालंय बघतो. अशा सर्वांचं, विशेषतः सिन्नरकरांनी हा सर्व कार्यक्रम घडवून आणला. यामध्ये त्यांचा रोल फार महत्वाचा आहे. सिन्नरकर आणि त्यांची टीम, आशिष उभा राहा, तुमची टीम उभा राहा. तुमचं तो अजून सर्वांचं, कारण याच्यामध्ये हे आघाडीवर असतात, त्यांचं सर्वांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया. कारण पैसा खिशात असला तरी खर्च करायला माणसं लागतात. त्यांनी पैसे कमवून खर्च केलेत आणि आजचा कार्यक्रम टोटली सर्व यशस्वी करण्यामागे ही सिन्नरकर साहेब आणि त्यांची टीम आहे. रजिस्ट्रेशन करण्यामध्ये आमची AKMचे ऑफिस स्टाफ, मीना, दर्शना, हे सर्व, तसंच विकास, संदीप, मल्होत्रा, अशा सर्व टीमनं हे काम सक्सेस केलेलं आहे. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. राहिले सर्वांचं, जे कोणी राहिले असतील, ज्याचा सहभाग याच्यामध्ये लाभला, अशा सर्वांचा आभार व्यक्त करतो.